रामकृष्ण हरी. नमस्कार. कसे आहात? नक्कीच तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. मी रंजना मराठमोळी शिवणकलामध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज बघा आपण पिको आणि फॉल कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा सुरुवातीला मी इथं फॉल धुवून घेतलेला आहे आणि त्याला इस्त्री करून घेत आहे, ज्याच्यामुळे आपले गुळे आहे ते निघून जातील. किंवा आपण फॉल लावण्याच्या आधी हा फॉल धुवून घ्यायला पाहिजे, तरच तो साडीला नंतर व्यवस्थित बसतो. तर बघा लगेचच आपला इथं फॉलसुद्धा इस्त्री करून झालेला आहे. आता सुरुवातीला आपण साडी जी असते त्यातला ब्लाऊज काढायचा आणि एकदम सरळमध्ये साडी कट करून घ्यायचं. आणि नंतर बघा इथं दिसते, तुम्ही मशीनवर दिसते तसं एकदम गोल आकारमध्ये घ्यायचं आहे. कपडा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. समोर जो काही आपला दाब आहे त्या दाबाच्या इथं असं फोल्ड होऊन जातो कपडा त्यामध्ये. तर आपण व्यवस्थित फोल्ड करून व्यवस्थित कपडा पकडल्यानंतर समोर एकदम गोल आकारमध्ये आपली पिको होऊन येते. बघा साडीला दिसते व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे आपल्याला कपडा व्यवस्थित पकडायचा आहे आणि एकसारखी टीप येऊ द्यायचा आहे, ज्याच्यामुळे गोलाकार अशी छान आपली पिको येत आहे. जो काही तो दाब आहे तिथे गोल कपडा होण्यासाठी सेटिंग केलेलं असतं, तर त्यामधूनच आपल्याला कपडा टाकायचा आहे साडीचा. तर मग तो गोलाकार होऊन बाहेर येतो. बघा झाल्यानंतर लगेचच मी इथं शेवटीसुद्धा डबल टिप देऊन घेतलेला आहे, नंतर उकलणार नाही यासाठी. आणि सुरुवातीला आपण थोडासा एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला होता हातानं धरायला येईल यासाठी, तर तो सुद्धा आपल्याला लगेच पिको करून घ्यायचा आहे. तो आधी सुरुवातीला आपण थोडासा शिल्लक ठेवून नंतर पिको केलेलं होतं, तर तो पण करून घ्यायचा आहे. बघा व्हिडिओमध्ये पाहिलं त्यानुसार. आता आपण फॉल लावण्यासाठी दाब बदलतो. तर हा साधा आहे दाब आणि तो सुरुवातीचा होता त्याने पिको होते, आणि हा दाबानं आपल्याला फॉल हा व्यवस्थित लागतो. त्यासाठी मी इथं दाब बदललेला आहे. तर बघा फॉलला आधी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे समोर, आणि अशी फोल्ड करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये पाहत आहे फोल्ड करूनच मग नंतर आपल्याला फॉल इथं लावून घ्यायचं आहे. पाहत आहे तुम्ही. तर बघा इथं मी समोरच्या साईडला फोल्ड केलं थोडंसं फॉलला, आणि आता एकसारखी टीप टाकत एकदम व्यवस्थित अशी मी फॉल लावून घेत आहे. व्हिडिओमध्ये पाहत आहे त्यानुसार एकदम छान पद्धतीनं फॉल लागतो हा दाब लावल्यामुळे. आणि तो काही जो आपण दाब लावलेला होता पिकोचा, त्याच्यामुळे खाली असं गोलाकार येतं, आणि याच्यामुळे या दाबामुळे एकदम छान एकदम प्लेनमध्ये आपल्याला फॉल लावतो. तर बघा फॉल हा मी शेवटपर्यंत लावून घेतलेला आहे. आता इथं आपण हातशिलाई जेव्हा करतो तेव्हा बघा सुरुवातीला आपल्याला दोऱ्याचा लॉक करून घ्यायचा आहे. आपण जेव्हा हातशिलाई चालू करतो तेव्हा एक टीप घालायचा आहे आणि नंतर त्याला दोऱ्याचा आडा द्यायचा आहे, आणि मग सुई वर काढून घ्यायचा आहे. आणि मग बघा इथं पाहत आहे तसं आपण एक एक टाके घालत आपण सुई वर काढायचं आहे. एकदम लहान लहान टाके घालत जायचं आहे आपल्याला, जास्त पण मोठे घालायचं नाहीत. तर बघा इथं शेवटी कोपऱ्याला सुद्धा इथं व्यवस्थित दिसतंय बघा आपल्याला व्हिडिओमध्ये. तर कोपऱ्याला मी इथं 2-3 वेळेस टाका घालून घेत आहे. याच्यामुळे काय होतं की आपल्याला नंतर हे कुठेही आपला फॉल गोळा होणार नाही, किंवा धागा खेचला केला तर फॉलचा, तर एका ठिकाणी फॉल हा होणार नाही, साडी गोळा होणार नाही. यासाठी बघा व्हिडिओमध्ये पाहिलं मी इथं डबल टाका घेतलेला आहे आडा देऊन, आणि पुढं कंटिन्यू मी हातशिलाई चालू ठेवलेला आहे. तर बघा एकदम छोटे छोटे, जास्त मोठे पण अंतर ठेवायचं नाही टाक्यामध्ये, आणि जास्त जवळ पण ठेवायचं नाही. एकसारखं अंतर ठेवून सेम पद्धतीनं आपल्याला फॉल लावून घ्यायचं आहे. तर पहा बघा एकदम छान पद्धतीनं आपला फॉल लागलेला आहे. तर बघा सुरट बाजूने सुद्धा एकदम छान झालेला आहे. कुठेही गोळा होऊ द्यायचं नाही. साडी व्यवस्थित सेट करूनच मग आपल्याला फॉल लावून घ्यायचं आहे. साडी व्यवस्थित ठेवायचं आहे आधी खालच्या साईडला, मग आपल्याला फॉल लावून घ्यायचं आहे. तर बघा इथं जी साडी आहे ती फिरता कलर आहे, त्याच्यामुळे हा फॉलचा इथं दिसायला वेगळा दिसतो, पण फिरता कलर असल्यामुळे हा फॉलचा कलर इथं सूट होते. तर फॉल नेहमी मॅचिंगच लावायचा आहे कलर. तर बघा इथं आपलं एकसारखं मी टिप टाकून घेतलेली आहे हातशिलाईची. व्यवस्थित सेम अंतर ठेवून मी इथं टाके घालून घेतलेलं आहे वरच्या साईडला. व्यवस्थित हातानं सेट करत करतच इथं मी टाके घालत आहे. तर बघा जिथे आपला दोरा संपला तिथे आपल्याला परत आडा देऊन टाका घालायचा आहे, आणि नंतर जो काही उरलेला एक्स्ट्राचा धागा थोडासा ठेवायचा आहे. आणि बघा ते 2 पदरं खोलून घ्यायचं आहे. दुहेरी आहे हा धागा मी फॉल करते ते, आणि नंतर वरती असं गाठी घालून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे आपलं नंतर उकलणार नाही. परत बघा नवीन धागा ओवला आणि परत टाका घालून लॉक केलेला आहे बघा हातशिलाईचं सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहत आहे त्यानुसार. आणि लॉक करूनच मग कंटिन्यू आपण फॉलला हातशिलाई करून घेतो आहे. बघा व्यवस्थित सेम अंतराने आपण इथं टाके घालून घेतो आहे हातशिलाईचे, व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आता फॉलच्या सुरुवातीला पण आपण हातशिलाई करताना टाक्याला आडा देऊन एक
लॉक करायचं आहे आणि शेवटीसुद्धा जिथे धागा संपतो आपला तिथेसुद्धा परत लॉक करून घ्यायचा आहे आणि तो धागा कट केल्यानंतर जे काही उरलेले धागे असतात त्याचे आपण 2 गाठी द्यायचा आहे, ज्याच्यामुळे नंतर आपला फॉल उकलणार नाही किंवा साडी एका ठिकाणी गोळा होणार नाही. समजा जर फॉलचा आपला हात शिलाईचा धागा खेचला केला तर साडी एकदम गोळा होते. तर ते धागा खेचून हे एका ठिकाणी होऊ नये यासाठी आपल्याला हात शिलाईचा दोऱ्याचं लॉक करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये पाहिलं आहे त्यानुसार बघा थोडंसं उरलं आहे, मी इथं गाठी घालून घेतली आणि परत कट करून घेतली आणि नंतर नवीन धागा ओवून घेतले. सेम अशा पद्धतीने जिथे धागा आपला संपलेला आहे तिथं सेम असंच आपल्याला टाका घालून घ्यायचा आहे आणि टाक्याचं लॉक करायचं आहे सुरुवातीला आणि परत कंटिन्यू हात शिलाईचे टाके देत जायचं आहे. आता इथंसुद्धा शेवटी कोपऱ्याला बघा तुम्ही आपण सुरुवातीला जसं केलं होतं इथं कोपऱ्यालासुद्धा या कोपऱ्यालासुद्धा दोऱ्याचं जो काही आपण हात शिलाई करतो आहे त्याचा लॉक करून घ्यायचा आहे, म्हणजे दोऱ्याला आडा देऊन लॉक करून घ्यायचा आहे, ज्याच्याने आपला फॉल एका ठिकाणी होणार नाही. समजा धागा कधी खेचला केला तर एका ठिकाणी होणार नाही यासाठी तो बघा इथं कोपऱ्यालासुद्धा मी लॉक करून घेत आहे टाक्याचं, हात शिलाईच्या टाक्याचं. तर पाहू शकता तुम्ही ते लॉक केल्यानंतर लगेचच आपल्याला जसं आपण पूर्ण फॉल लावलेला आहे सेम त्या पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला फॉल लावत यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असा आपला फॉल लागलेला आहे आणि शेवटीसुद्धा आपल्याला टाक्याचं लॉक करून घ्यायचं आहे. धागे तोडला आणि ते जे काय थोडेसे धागे ठेवायचे आहे आणि अशा गाठी घालून घ्यायचं आहे. तर बघा एकदम छान आपला फॉल लागलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.